नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, RTO AMVI या पदासाठी जे विद्यार्थी तयारी करतायत किंवा तयारी करू इच्छित आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक नेहमी प्रश्न असतो की ॲक्च्युअलमध्ये शैक्षणिक अर्हता काय लागते. आणि बोलल्या जातं की डिग्री, डिप्लोमा, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, प्रोडक्शन या ब्रँचेस पात्र आहेत, हे विद्यार्थी पात्र आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये फक्त याच ब्रँचेसचे डिप्लोमा किंवा डिग्री नाही, तर अजूनही खूप सारे समतुल्य कोर्सेस आहेत, म्हणजे डिप्लोमा आहेत, की जे विद्यार्थी इथे पात्र आहेत. हे कुठले आहेत हे जाणून घेऊया या छोट्याशा व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, RTO AMVI याची ॲक्च्युअलमध्ये शैक्षणिक अर्हता काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे विद्यार्थी फायनल इयरला आहे, अंतिम वर्षाला आहे, ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात का. याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, RTO AMVI ची तयारी तुम्ही जर आजपासून सुरू करणार असाल तर प्रिलिम आणि मेन्स अशी ऑफलाईन बॅचेस, तसंच ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅचेस ह्या उपलब्ध आहेत. स्क्रीनवरती दिसणाऱ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. ओके. आणि जो लेटेस्ट अपडेटेड सिलेबस आहे, कारण ही जी परीक्षा आहे ही सरळ सेवा मार्फत आयोग भरतं, म्हणजेच MPSC घेतं. याच्यामध्ये ग्रुप सी मध्ये, गट क मध्ये ही परीक्षा मोडते, हे पद मोडतं. त्याच्यामुळे पूर्व परीक्षेचा नव्याने आलेला सिलेबस आणि मुख्य परीक्षेचा बदललेला सिलेबस, रिवाइज सिलेबस या पद्धतीने आपण कंडक्ट करणार आहोत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे शैक्षणिक अर्हता. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, डिप्लोमा म्हणजेच ज्याला आपण पदविका म्हणतो आणि डिग्री म्हणजे ज्याला आपण पदवी म्हणतो. तर ही जी पदवी आहे, तुमची मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा तुमचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग याच्यामधला डिप्लोमा, डिग्री हे त्याच्यामध्ये चालतं. ओके. डिप्लोमा आणि डिग्री दोन्हीही चालतं. पण त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जे समतुल्य कोर्सेस आहेत, समतुल्यमध्ये कुठले कुठले येतात हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. विविध शासनाचे GR आहे आणि त्या शासनाच्या GR नुसार, कारण जसं मेकॅट्रॉनिक्स ही ब्रँच नव्याने आलेली आहे, तर मग हे विद्यार्थी जे पात्र ठरलेले आहेत ते GR मध्ये रिवाइज केल्या गेला, तर त्याच्या अनुषंगाने हे पर्टिक्युलर GR आहेत. तर कुठल्या कुठल्या ब्रँचेस आणि पदविका ह्या समतुल्य आहेत ते मी तुम्हाला सांगतो बघा. डिप्लोमामध्ये डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल्स मेंटेनन्स, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा इन मेटलर्जी. हे सगळे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत ते पात्र आहेत. अगोदर सांगितलेलं तर आहे, त्याच्या व्यतिरिक्त हे इक्वॅलंट मधले कोर्सेस सुद्धा विद्यार्थी पात्र आहेत. तसंच या GR मध्ये अपडेट झाल्यानंतर डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हे सुद्धा विद्यार्थी पदविकेचे किंवा डिप्लोमाचे पात्र आहेत. तसंच जी पॅकेजिंग टेक्नॉलॉजी होती, डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, हे विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहेत. बरोबर आहे. MSBT द्वारा जे काही कोर्सेस रन केल्या जातात 3 वर्षाचे, तर ते सगळे कोर्सेस इथे मी मेन्शन केले, जे इक्वॅलंट किंवा समतुल्य ज्याला आपण म्हणतो. विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न येतो, तो म्हणजे सर मी 12वी नंतर डिप्लोमा केलेला आहे, तर माझा 2 वर्षाचा डिप्लोमा आहे, तर तो चालतो का. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, इथे मेन्शन करताना त्यांनी किमान 3 वर्षाची पदविका असं जरी म्हटलेलं असेल, तरी तुम्ही जेव्हा डिप्लोमा करता तर तुम्हाला सर्टिफिकेशन हे 3 वर्षाच्या हिशोबाने मिळत असतं. फक्त तुम्ही 12वी केल्यामुळे तुमचं फर्स्ट इयर जे आहे हे तिथे साईडला पडतं आणि सेकंड इयर, थर्ड इयर तुम्ही करता, तर ते सुद्धा विद्यार्थी इथे पात्र आहेत. आता ग्रॅज्युएशन, जसं मी इथे सुरुवातीला सांगितलं की तुमचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, तर याच्यामधली जी पदवी आहे म्हणजे ग्रॅज्युएशन आहे, डिग्री आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, हे विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहेत. त्याच्या व्यतिरिक्त समतुल्यमध्ये काय काय डिग्री येतात बघा. बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. तर हे जे सगळे डिग्रीचे कोर्सेस आहेत त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. हे सगळे समतुल्य कोर्सेस आहेत आणि जे विद्यार्थी ह्या पर्टिक्युलर कोर्सेस स्टडी केलेला आहे ते सगळे विद्यार्थी या RTO AMVI परीक्षेसाठी पात्र ठरतात. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे.
ओके. आता दुसरा महत्वाचा प्रश्न, आर फायनल इयर स्टुडंट्स इलिजिबल? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमची जी आरटीओ म्हणजे ही जी काही पोस्ट आहे ज्याला आपण मुख्यत्वे करून AMVI म्हणतो, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर किंवा त्याला सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणतो. तर याची जी मुख्य परीक्षा आहे म्हणजे मेन्स एक्झाम आहे, मेन्स एक्झाम. तर मेन्स एक्झामच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी या पदासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी जी शेवटची तारीख असते त्यावेळेस तुमची शैक्षणिक अर्हता धारण करणे अनिवार्य असते. म्हणजे प्रीचा पेपर आहे त्यावेळेस तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही किंवा कंप्लीशन नाही, इट्स ओके. पण ज्यावेळेस तुम्ही मेन्सचा फॉर्म भरता आणि मेन्सचा फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असते तुमच्याकडे तुमचं जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते कंप्लीट असणं गरजेचं आहे. तर फायनल इयरचे विद्यार्थी त्याच्यामध्ये प्रीचा फॉर्म भरू शकतात, पण तुम्ही मेन्ससाठी जर क्वालिफाय झाला तर तुमचा जो कोर्स आहे तो कंप्लीट झालेला असला पाहिजे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. आजपासूनच तयारी करा जे विद्यार्थी या पात्रतेला धारण करतात. ओके, जे विद्यार्थी इथे एलिजिबल आहेत, समतुल्य कोर्सेस कुठले आणि शेवटच्या विद्यार्थ्यांना जे काही वर्षाला विद्यार्थी आहे त्यांचं काय, याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलंय. अजूनही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये जो काही कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा एखाद्या आयोगाची आपण पर्टिक्युलर एक्झाम देत असतो तर दोन शस्त्र आपल्याला आयोगच पुरवत असतं. एक असतं त्याच्यामध्ये मागच्या वर्षांचे पेपर्स म्हणजे PYQ आणि दुसरं असतं सिलेबस. आयोग ह्या दोन गोष्टी आपल्याला आयुध देतं, मग याचा पुरेपूर वापर आपण केलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो सिलेबस तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती मिळून जाईल, PYQ सुद्धा त्यांच्या वेबसाईटवरती मिळतात. पण PYQचे, प्रीचे आणि मेन्सचे असे दोन पुस्तकं आपण स्पेशल विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले आहेत. याच्यामध्ये नुसते जुने पेपर्स नाहीत, क्वेश्चन्स नाहीत, तर त्याची उत्तरं म्हणजे आन्सर की सुद्धा आहे आणि विथ एक्सप्लेनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सगळ्यात बेस्ट टूल आहे, त्याच्यामुळे ते हे पर्टिक्युलर जे PYQ आहे हे तुम्ही केलेच पाहिजे. दुसरी गोष्ट की जेव्हा मेन्स मुख्य परीक्षेसाठी तुम्ही जाता, मुख्य परीक्षेचेच मार्क हे तुमच्या सिलेक्शन मध्ये महत्वाचे ठरतात. प्रीचे मार्क्स तुमचे सिलेक्शन मध्ये कामी येत नाही. ती फक्त एक पायरी आहे, क्वालिफाईंग एक्झाम आहे तुम्ही मुख्यसाठी जाण्यासाठी. मग मुख्य परीक्षा पूर्ण टेक्निकल आहे, 15 विषय तिकडे आहेत. 15ही विषयामधले जे काही फॉर्म्युले आहेत, मग तुमचा टॉम असेल, थर्मल असेल, अजून बाकीचे विषय असतील, तर त्या सगळ्या विषयाचे फॉर्म्युला शीटच्या रूपामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. वेबसाईटवरती तुम्ही सर्च करू शकता किंवा इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, पुणे, नारायणपेठेमध्ये तुम्ही येऊ शकता आणि हे सगळं स्टडी मटेरियल विकत घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही जर क्वालिफाय असेल तर आजपासूनच अभ्यास तुम्ही सुरू केला पाहिजे. ओके, ही जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या चॅनलला नवीन आहात तुम्ही तर नक्की जॉईन करा, सबस्क्राईब करा, ती घंटी सुद्धा वाजवा जेणेकरून असेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू सो मच.